मागच्या वर्षी एप्रिलमध्ये म्हणजेच 2025च्या एप्रिल महिन्यात पहलगाममध्ये हल्ला झाला. त्या घटनेला आता 2 महिन्यातच 1 वर्ष पूर्ण होईल. त्यावेळेला पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देणार असल्याचं त्यावेळी सरकारनं जाहीर केलं होतं. राज्य शासनानंही नोकरीचं आश्वासन दिलं होतं. पण नोकरीच्या प्रस्तावाला अजून मंत्रालयातूनच मंजुरी मिळालेली नाहीये. किती धक्कादायक आहे. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर तर राबवलंय, पण ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबाचं काय? जगदाळे कुटुंब अजूनही नोकरीसाठी वाट बघतंय. नोकरीच्या प्रस्तावावर निर्णय अद्याप प्रलंबित आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांचे कुटुंबीय आसावरी जगदाळे आणि प्रगती जगदाळे यांनी असं म्हटलंय की गेल्या काही दिवसांपासून आम्ही आर्थिक अडचणींचा सामना करतो. राज्य शासनानं नोकरीचं आश्वासन दिलंय, पण नोकरीच्या प्रस्तावाला अजून मंत्रालयातूनच मंजुरी मिळालेली नाहीये. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र संपर्कच होऊ शकला नाहीये. हम लोग आँख बंद करके तो हमें वही दिखता है। मेरे पापा मेरे चाचा को जिस तरह से उन लोगों ने मारा था वो सब हमें अभी भी वही के जैसे वहाँ हुआ था वो सब दिखता है। आज भी कभी कोई बड़ा आवाज होता है तो हमें ऐसा लगता है कि कुछ हो रहा है आजू बाजू में। मेरी मम्मी भी अभी इसमें से बिल्कुल भी बाहर नहीं निकली है। मेरा परिवार भी अभी भी वही इमोशंस में है जो उनको जब पता चला कॉल पे हमारी तरफ से कि ये सब हुआ है, जो हालत उस वक्त थी अभी भी उन सबके दिल में यही मतलब उनका सबका यही हाल है कि वो अभी भी वो हादसे से उबर नहीं पाए। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या पीए यांना संपर्क करतोय, पण आमचा संपर्कच होत नाही. नोकरीची आस लावून जगदाळे कुटुंब बसलंय. संतोष जगदाळे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला अत्यंत मोठा धक्का बसलाय. पहलगाम सारख्या पर्यटन स्थळावर आपली सुरक्षा यंत्रणा तर अपयशी ठरलीच, पण त्याची किंमत मोजणाऱ्या निष्पाप जीवांना न्याय द्यायला आपली प्रशासन यंत्रणा पण अपयशी ठरते असं चित्र आहे. तुमचं काय मत आहे कळवा.